नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता पार्थ आणि काव्या हे दोघे जण काव्याच्या परीक्षेसाठी सेंट्रलला जायला निघालेले असतात. पुण्याचं सेंटर तिला आता लागलेलं असतं. त्यामुळे पार्थ काव्याला म्हणतो की मी तुम्हाला सोडायला येतो, आणि काव्याची तीच इच्छा असते. तिला त्यांचा तो प्रवास खूपच जास्त यादगार बनवायचा असतो. तिला त्या प्रवासामध्ये खूप साऱ्या आठवणी, चांगल्या आठवणी निर्माण करायच्या असतात. याआधी तिने त्याच्याबरोबर प्रवास केला आहे, पण तेव्हा ती त्याच्याबरोबर तुचड्यासारखी वागलेली असते, खूप वाईट वागलेली असते. त्यामुळे कुठेतरी तिच्या मनामध्ये त्या गोष्टीचं भयंकर गिल्ट होतं. तेव्हा ती पार्थला इथे कन्व्हिन्स करत असते की तुम्ही माझ्याबरोबर चला, मला तुमच्याबरोबर हा प्रवास सुखाने करायचा आहे. आपण जात असताना मला खूप साऱ्या आठवणी निर्माण करायच्या आहेत, गोड आठवणी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थच्या मनामध्ये काव्याबद्दल जागा तर तिने कधीच निर्माण केलेली असते. तिने इतके एफर्ट्स दिलेले असतात, जेवढे तिने तिच्या IASच्या एक्झामसाठी म्हणजे त्या परीक्षेसाठी जेवढे एफर्ट्स दिलेले असतात ना, त्याच्यापेक्षाही जास्त. आणि पार्थला ते कळतं की काव्य आता खरोखर त्याच्या प्रेमात आहे आणि जीवाबद्दल तिला आता काहीच वाटत नाही, पण जीवाबद्दलची तिने मात्र मैत्री ठेवली. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ आता पूर्णपणे काव्याच्या प्रेमात तर आहे, पण त्याने अजून स्पष्टपणे तिला सांगितलेलं नाही आहे. त्याने ठरवलंय एकदा का काव्याची एक्झाम झाली की तिला सगळं काही सांगणार. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित सुरू असतात. काव्या पार्थ दोघेजण छान प्रवास करत चिंचा, बोरं, कैऱ्या, जुन्या आठवणींमध्ये रमत रमत जात असतात. आणि अचानकमध्ये एक लेडीज तिच्या मुलीला आपल्या गाडीमधून, कारमधून घेऊन जात असते आणि काही गुंड लोक त्यांना विनाकारण छेडत असतात. ती मुलगी रडत असते. काव्य आणि पार्थ दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात, छान त्यांच्या गप्पा सुरू असतात. आणि अचानकपणे ते गुंड लोक त्या मुलीला आणि त्या बाईला त्रास द्यायला सुरुवात करतात. आता आपले काव्य आणि पार्थ दोघेही जण त्यांची मदत करायला जातात. पण प्रेक्षकांनो, ते गुंड लोक आता नेमके कोण आहेत, अचानकपणे तिथे कसे काय आले, तर हा सगळा जो ड्रामा क्रिएट केलेला असतो तो रम्या आणि वसूने. कारण का, काव्य आणि पार्थची ट्रिप खराब करण्याचा प्लॅन रम्याने केलेला असतो. रम्याला माहिती आहे पार्थ काव्याला पुण्यापर्यंत सोडायला तयार झाला आहे, म्हणजे ते दोघेजण सोबत असतील. आणि काव्यावरती तिला विश्वास आहे की ती पार्थला तिच्या प्रेमात पुन्हा एकदा पाडू शकते. कारण जरी पण पार्थ काव्यावरती इतका चिडला होता, पण तरीसुद्धा त्याने काव्याच्या विरोधात कुणाला एक शब्दसुद्धा बोलू दिला नाही, आणि तो स्वतःसुद्धा तिला वाईट साईड बोलला नाही. त्यामुळे इथे आता रम्याला समजलेलं असतं काव्या पार्थला जिंकल्याशिवाय काही राहणार नाही, मग आता मी काव्याचाच काटा काढते. आणि तेव्हा रम्याने हे सगळं प्लॅनिंग घडून आणलेलं असतं. ते गुंड लोकांना तिथे काव्य आणि पार्थला त्रास देण्यासाठी पाठवलेलं असतं. तेव्हा इथे रम्या आणि वसू म्हणत असतात की काव्याचा हात फ्रॅक्चर होऊ दे, नाहीतर तिचा पाय फ्रॅक्चर होऊ दे, नाहीतर तिची मेमरी लॉस होऊ दे. कारण काय होईल, तिची मेमरी लॉस झाली ना, तर मग तिला काही आठवणारच नाही. इथे काव्याचं पार्थबरोबर लग्न झालं आहे ना, ते सुद्धा तिला आठवणार नाही. असंच व्हायला पाहिजे, बरोबर ना रम्या? तेव्हा प्रेक्षकांनो, हा सगळ्या गोष्टींचा प्लॅन वसू आणि रम्याने जरी केला असला तरीसुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे काहीच घडत नाही. कारण येणाऱ्या भागामध्ये इथे आता काव्य आणि पार्थवर हल्ला करणाऱ्या त्या गुंडांची पार्थने चांगली धुलाई केलेली असते. त्याचबरोबर त्या गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं, आणि पोलिसांनी त्यांना आता फटके दिल्यानंतर रम्या आणि वसूच्या सांगण्यावरून त्यांनी हा संपूर्ण प्लॅन केला हे त्यांनी कबूल केलेलं असतं. खरे गुन्हेगार रम्या आणि वसू असतात. त्यामुळे या वेळेला पार्थने काव्याला इथे अजिबात त्रास झालेला तो सहन करत नाही, आणि काव्याच्या जीवावरती उठलेल्या या रम्याला तो आता सोडत नाही. काव्याच्या जीवावरती उठलेल्या रम्या आणि वसूला त्याने आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. कारण तो म्हणतो की काहीही झालं तरी काव्या माझी बायको आहे, आणि माझ्या बायकोला झालेला त्रास मी सहन करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडतात, गोष्टी उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता काव्य आहे,
पार्थ आहे, हे दोघेजण एकमेकांवरती जीवापाड प्रेम करतात. पण रम्याला त्यांचं प्रेम काही बघवत नाही आहे. रम्या म्हणत असते की हे दोघेजण एकत्र बाहेर कसे काय जाऊ शकतात. माझा पार्थ फक्त माझा आहे. तो त्या काव्याच्या प्रेमात पडला तर, आणि या प्रवासामध्ये काही असं घडलं तर की पार्थ कायमचा माझ्यापासून दूर होईल. हा प्रवास त्यांचा सुखासुखी मी होऊ देणार नाही. तेव्हा ती काही गुंडांना पैसे देऊन हाताशी धरते. एका लेडीजला तयार करते. ती म्हणते की तुम्ही गाडीतून जायचं, नाटक करायचं. ते गुंड लोक येणार आणि तिची छेड काढणार. आता एकदा का गुंड लोकांनी छेड काढली की पार्थ आणि काव्याला ते सहन होणार नाही, कारण दोघेही अन्यायाच्या विरुद्ध लढणारे आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दोघेही अन्यायाच्या विरुद्ध लढणारे आहेत म्हटल्यानंतर मध्ये ते वाचवायला येणार त्या लेडीजला, आणि तेव्हा काव्यावरती हल्ला करायचा जोरात. पार्थला काहीच करायचं नाही, काव्याला मारायचं असं रम्याने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य येतानी म्हणते, काय चाललं आहे तुमचं, का तुम्ही त्यांना त्रास देताय. ते गुंड म्हणतात, तुला काय करायचं आहे, तू तिकडे बाजूला हो जा, आम्ही तिला पकडणार, आम्ही तिला मारणार, आम्हाला इथे चोरी करायची आहे, ते काही करायचं आहे, तू इथून जा बरं. काव्य म्हणते, का जाऊ मी भावी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला, भावी IAS आहे, IAS ऑफिसर. चला बाजूला व्हा, आता मी परीक्षेला चालले, एकदा का पास झाले ना की तुमच्यासारख्या लोकांची मी छुट्टी करून टाकणार आहे. बरंचसं आता काव्य बोलत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणत असते की या तुम्हाला मी धडा शिकवते, या बरोबर. आणि ती सर्व गुंड लोकांना चालत चालत आपल्या पाठीमागे घेऊन जाते. तेव्हा पार्थ त्या बाईला खुणवतो आणि म्हणतो, जा इथून आता पळ जा. आणि तेव्हा ती बाई सरळ तिथून गाडी काढते आणि निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, जे गुंड लोक असतात ते म्हणत असतात, अरे ती गेली, तिला पकडा पकडा. तेवढ्यातच ती बाई निघून गेलेली असते. त्यातला एक गुंड म्हणतो, जाऊ दे, ती गेली म्हणून काय झालं, ही तर आहे ना, यांची पण गाडी आहे, आता हिला आम्ही सोडत नसतो. तेव्हा पार्थ म्हणतो, एक मिनिट. आणि पार्थ आता सगळ्यांना तिथे बोलण्यामध्ये गुंतवतो. काही लोक त्याच्यावर हात उगारतात, त्यांना चांगला चोप देतो. आणि तेवढ्यातच पोलिसांची गाडी आलेली असते. पोलीस तिथे आलेले असतात. तेव्हा पार्थ 2-3 गुंडांना असं पकडून ठेवतो. पोलीस येतात आणि त्यांना पकडतात. कारण का, त्या वेळेमध्ये स्मार्टली आता इथे पार्थने पोलिसांना मेसेज केलेला असतो, त्यांना फोन केलेला असतो, त्यांना सांगितलेलं असतं की लोकेशन पाठवतोय, लवकरात लवकर पोहोचा, इथे काहीतरी गडबड आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, पोलीस योग्य वेळेवरती तिथे पोहोचलेले असतात. पार्थने आता सांगितलेलं असतं की ह्या गुंडांनी असा त्रास देण्याचा प्रयत्न केला त्या लेडीजला आणि आम्हालासुद्धा. तेव्हा तुम्ही त्यांना पकडा. हे सगळं ते लोक का करतायत, कुणाच्या सांगण्यावरून करतायत, हे तुम्ही त्यांना विचारा. तेव्हा ते पोलीस आता विचारतात, काय रे, रस्त्यावरती चालणाऱ्या माणसांना त्रास देता, गाडीमध्ये चालत असलेल्या बायका माणसांना त्रास देता. चांगला आता पोलिसांचा चोप दिल्यानंतर ते गुंड लोक घाबरतात, कारण ते भाड्याचे गुंड असतात. ते म्हणत असतात की माफ करा पोलीस, मला माफ करा, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा पोलीस म्हणतात की तुम्ही काहीच केलेलं नाही आहे, मग विनाकारण ही माणसं तुम्हाला इथे पकडून उभी आहेत का. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, चला गाडीमध्ये बसा, तुम्हाला आता कस्टडीमध्ये टाकतो आणि चांगली तुमची धुलाई करतो, पुन्हा कोणाची छेड काढणार नाही तुम्ही. ते गुंड म्हणतात, माफ करा, माफ करा, आम्हाला असं काही करायचं नव्हतं, ह्या कामाचे तर आम्हाला पैसे दिले होते. तेव्हा पार्थ म्हणतो, ह्या कामाचे तुम्हाला पैसे दिले होते, माणसांना छेडायचं, कुणी दिले होते पैसे, सांगा ना, कुणी दिले होते. तेव्हा इथे तो गुंड माणूस म्हणतो की रम्याने पैसे दिले होते. त्या रम्या मॅडम आहेत ना, आणि वसू मॅडम, त्या आमच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगू त्या 2 माणसांना त्रास द्यायचा, तुमचा फोटोसुद्धा दिला होता आम्हाला. तेव्हा रम्याचं आणि वसूचं नाव खोटं सांगितलं होतं, पण आमचा फोटो देणाऱ्या मग त्या लेडीज कोण. काव्या लगेच आपला मोबाईल काढते आणि म्हणते, ही रम्या होती का आणि ही वसू होती. तेव्हा ते म्हणतात की हो, याच त्या 2 लेडीज होत्या, त्यांनी आम्हाला कामाचे पैसे दिले होते आणि तुम्ही याच रस्त्याने जाणार ते सांगितलं होतं, म्हणून आम्ही इथे आलो, आम्हाला माफ करा, आम्ही काही चुकीचं करणार नाही. तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो की अच्छा, म्हणजे हे सगळं कारस्थान रम्या आणि वसूचं आहे, कारण आपण दोघेजण पुण्याला जाऊ नये एकत्र, अशी तिची इच्छा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो की काय करायचं आता, या रम्याला धडा तर शिकवला पाहिजे. तेव्हा काव्याची एक्झाम असते, काव्याची एक्झाम तर व्यवस्थित झाली पाहिजे. तेव्हा पार्थ म्हणतो की एक आयडिया करूया, त्या गुंड लोकांना आता सोडायला सांगतो आणि म्हणतो त्या रम्याला म्हणायचं की तुमचं काम झालं
आणि तुम्ही पुन्हा तिला काय इथे घडलं ते सांगायचं नाही. हवं तर मी तुम्हाला ते पैसे देतो तुमच्या कामाचे. पार्थने पैसे दिलेले असतात आणि त्यानंतर पोलिसांना सांगितलेलं असतं की जाऊ दे त्यांना, ते भाड्याचे गुंड आहेत. आणि इथे पार्थने विक्रम काकांना फोन केलेला असतो, मानिनीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मी तुम्हाला एक खोटी बातमी पसरवायला सांगतोय की काव्याचा खूप मोठा अपघात झाला असं सांगा आणि पुण्याला येण्याची घाई करू नका आणि कुणाला येऊसुद्धा देऊ नका. मी इथे आहे काव्याबरोबर, तिची एक्झाम चालू आहे आणि तिची एक्झाम व्यवस्थित झाली की मी तिला घरी घेऊन परत येईन. तोपर्यंत असं कळवा की काव्याला खूप जास्त लागले आणि काव्या हॉस्पिटलमध्ये. तेव्हा इथे घरामध्ये आता खोटी बातमी पसरवण्यात आलेली असते की काव्याचा खूप मोठा अपघात झाला आहे. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये तिला आता ॲडमिट करण्यात आले आणि तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू आहे. पार्थने सांगितले की तुम्ही कुणी येऊ नका, तिला डिस्चार्ज दिल्यानंतर तो स्वतः तिला घरी घेऊन येणार आहे. तेव्हा इथे आता विक्रम आणि मानिनी दोघेजण बघण्याच्या निमित्ताने येतात आणि म्हणतात की आम्ही बघून येतो काव्या कशी आहे कशी नाही. तेव्हा इथे रम्या आणि वसू दोघींना खूप आनंद झालेला असतो. रम्या म्हणत असते की चला आज तर पार्टीचा टाईम आहे, मी पार्टी करणार आहे कारण माझ्या मनासारखं झालं आहे. कारण मला ती काव्या या घरामध्ये नकोच होती. माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की काव्या इथे मला नाही पाहिजे, माझ्या पारच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये ती मला नाही पाहिजे. तेव्हा इथे आता रम्या आनंद साजरा करत असते आणि त्यानंतर काव्याची एक्झाम होते. एक्झाम झाल्यानंतर काव्या इथे आता फ्री होते. पार्थ काव्या एकमेकांबरोबर छान वेळ घालवतात. पार्थने काव्याला सांगितलेलं असतं की आता आपल्याला जायचं आहे पण एक नाटक करायचं आहे. काव्या म्हणते काय, तर हाताला प्लास्टर करा, डोक्याला पट्टी करा आणि आपल्याला तुम्हाला खूप लागले असं जायचं आहे. तेव्हा इथे काव्य आणि पार्थ दोघेजणे येतात. काव्याला काही आठवत नाही आहे हे आता बोललं जातं, पण तिला फक्त एवढंच लक्षात आहे की पार्थ तिचा नवरा आहे. तेव्हा काव्या नाटक करत असते आणि तेव्हा प्रेक्षकांना दोघेही घरी येतात. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की बाबा आई, काव्याला तुम्ही आठवणार नाही कारण तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे. तेव्हा रम्या म्हणते आम्ही कुणीच तिला आठवणार नाही का, तू पण नाही का पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो नाही, तुम्ही सगळेजण तिला ओळखा पण ती तुम्हाला कुणालाही ओळखणार नाही. फक्त ती तिच्या नवऱ्याला ओळखते आणि तो म्हणजे मी, मलाच फक्त ती ओळखते. हो की नाही काव्या. काव्या म्हणते हो अगदी बरोबर, माझं फक्त पार्थ देशमुख बरोबर झालेलं लग्न मला आठवतं आहे आणि मी त्यांच्यात आता प्रेम करते ना वेड्यासारखं त्यांच्यावरती, ते मला आठवतं आहे. तेव्हा इथे आता लगेचच काव्य म्हणते की मला बाकी कुणी आठवत नाही की ही रम्या आहे, ही वसू आत्या, ह्या मानिनी काकू आहेत म्हणजे माझ्या आई, हे विक्रम काका आहेत म्हणजे माझे बाबा, मला हे बाकी काहीही आठवत नाही आहे. तेव्हा काव्य म्हणत असते रम्या तुझी हीच इच्छा होती ना गं की माझी मेमरी लॉस व्हावी, माझा हात तुटावा, माझा पाय तुटावा, बघ सगळं काही तुझ्या मनासारखं झाले. तेव्हा रम्या म्हणते म्हणजे हे काय बोलतेस तू. तेव्हा पार्थ म्हणतो काय बोलतेस म्हणजे तू जे ऐकलंस तेच काव्या बोलत आहेत आणि आता तू जे काही केलेस ना रम्या त्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार. एक गोष्ट लक्षात ठेव, काव्या माझी बायको आहे, माझं तिच्यावरती जीवापाड प्रेम आहे. तिने काहीही केलं तरीसुद्धा ती माझी बायको म्हणून मी तिला माफ करेन, मी तिला काही बोलेन, पण बाकी तू तिला त्रास दिलेला मी सहन करणार नाही. आणि मला सगळं काही कळलं आहे. आम्ही जात असताना आम्हाला त्रास देण्यासाठी जे तू गुंड पाठवले होतेस ना भाड्याने, त्या गुंडांनी आम्हाला सगळं काही सांगितलं आहे. काव्याला काही झालेलं नाही आहे, आम्ही नाटक करतो आहे, पण आता हे नाटक मी करत नाही आहे. पोलिसांना तो बोलवतो, म्हणतो इन्स्पेक्टर साहेब या, रम्या आणि वसूला अरेस्ट करून घेऊन जा, कारण त्या दोघीजणी माझ्या बायकोच्या जीवावरती उठलेल्या आहेत आणि माझ्या बायकोच्या जीवावरती उठणाऱ्या माणसांना मी माफ करणार नाही, त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो रम्या म्हणत असते मी काही नाही केलं आहे, पार तू खोटं नको बोलू, मी खरंच काही नाही केलं आहे. तेव्हा ज्या गुंडांना तू भाड्याने बोलावलं होतंस ना त्या गुंडांनी मला तुझं नाव सांगितलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तू त्यांना हे नाटक करायला सांगितलं होतंस, या मुलीला तू मारायला सांगितलं होतंस. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, किती आणि काहीही झालं तरी तू मला आणि काव्याला एकमेकांपासून वेगळं नाही करणार. काव्य फक्त माझी आणि मी तिचा, आम्हाला कुणीही वेगळं करू शकत नाही. आमच्या दोघांमध्ये कुणीही तिसरा व्यक्ती येऊ शकत नाही किंवा कुठलीही मुलगी येऊ शकत नाही, असं आता पार्थने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि काव्या
माझं तुमच्यावरती प्रेम होतं आणि नेहमी राहील. मी तुमच्यावरती थोडासा नाराज झालो होतो आणि स्वतःवरती सुद्धा, की एवढं तुमच्यावरती प्रेम केलं पण तुमच्या मनातलं का समजून घेतलं नाही. पण आता मला कळलं बरं झालं मी तेव्हा काही समजून घेतलं नाही, कारण आता तुम्ही अगदी इथे कोऱ्या पाण्यासारख्या माझ्या समोर आला आहात आणि त्यामुळे मी नव्याने तुमच्या प्रेमात पडलो आहे असं पार्थने रम्याच्या समोर कबूल केलेलं असतं आणि रम्याला जेलचा रस्ता दाखवलेला असतो.